शिवसेना दुभंगल्यानंतर शेवटच्या टप्प्यात जे एकनाथ शिंदेच्या गटात दाखल झाले ते राजन साळवी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शिवसेनेतला समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जय महाराष्ट्र. खर तर शिवसेना ज्यावेळेस शिंदे गट आणि शिवसेना असे दोन गट झाले, पहिल्या टप्प्यात तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत होतात, मात्र निवडणुकीनंतर तुम्ही शिंदेकडे आलात. आता समन्वयकाची जबाबदारी तुमच्यावर आहे. कसा आहे प्रतिसाद प्रामुख्याने मराठवाड्यात, लातूर असेल, धाराशिव? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जन्माला घातली आणि त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं असेल, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते साहेबांनी त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आमची शिवसेना रुजवण्याचं मोठं काम केलं. त्यांना अनेक आमच्या इथल्या असलेल्या सैनिकांनी साथ दिली आणि म्हणता म्हणता मराठवाड्यामध्ये शिवसेना फोफावत गेली. आताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या मराठवाड्यामध्ये सुद्धा शिवसेना वाढत वाढत चाललेली तुम्ही आम्ही पाहतो. आज मानलं आपण आज पाहिलं धाराशिवमध्ये, तर धाराशिवमध्ये पालकमंत्री आमचे प्रताप सरनाईक साहेब आहेत. या धाराशिवमध्ये सुद्धा आमच्यासारखी अनेक मंडळी शिवसेनेचं आज काम करतात आहेत. आणि म्हणून अशा तऱ्हेचे असलेले दोन जिल्हे, खरं म्हणजे मी कोकणामधला समुद्र सपाटीला राहणारा आमचा एक शिवसैनिक आज एका राज्याच्या एका टोकाला आलोय, आज एका टोकाला कर्नाटकची हद्द लागते. आणि म्हणून या लातूर भागामध्ये त्या ठिकाणी एकही आमदार शिवसेनेचा नाही आहे. ती खंत आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना आहे. धाराशिवमध्ये आमचे एक आमदार आहेत, मित्र पक्षाचे आमदार आहेत. आणि म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला की वाळवंटामध्ये आपल्याला या ठिकाणी झाडं उगवायला आवडतील. आणि म्हणून माझ्यासारख्या एका सैनिकाला लातूर सारख्या ठिकाणी जाऊन, धाराशिव जाऊन, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक विभागात, गावात जाऊन त्या लोकांनी शिवसेना अशी सांभाळलेली आहे. त्याला आकारायचं काम मला ठिकाणी करायचंय आणि नक्की विश्वास आहे. काल ज्या वेळेला मी लातूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना भेटल्यानंतर त्या लोकांनी त्या ठिकाणी शिवसेनेची जी बांधिलकी आम्हाला सांगितली, लोकांच्या मनामध्ये वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये जो आकार द्यायचं काम केलं ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केल्याची आठवण त्या लोकांच्या हृदयामध्ये. एकनाथ शिंदेने आकार देत आहेत असं तुम्ही म्हणताय. 2 निवडणुका झाल्या, मात्र अजूनही एकनाथ शिंदेना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या नेत्यांना गद्दार म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळात तुम्ही होतात. गद्दार म्हटलं गेलं असलं तरी जनतेने सिद्ध करून दाखवलेलं आहे. मागील झालेला विधानसभा निवडणुकीचा निकाल आपण पाहिला. एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी 80 उमेदवार उभे केले, 60 आमदार निवडून आले. ह्याचा अर्थ कल हा जनतेचा कोणाकडे आहे? मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांकडेच आहे ना. त्यामुळे या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करतोय. ही भविष्यात शिवसेना वाढणार हा मला विश्वास आहे. का बरं उद्धव ठाकरेंना सोडून एक एक नेते का शिंदेकडे येतात? काय तो शेवटला तुम्ही पण काही काळ सोबत होता, सुरुवातीच्या टप्प्यात परत आलात, अजूनही येणाऱ्याचा ओघ चालूच आहे, का असं होतंय? उद्धव साहेबांना जी लोक सोडून चाललेली आहे त्यात आत्मचिंतन, आत्मपरीक्षण त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं पाहिजे. उद्धव साहेबांकडे कोण ते विषय पोचवतात नाही पोचवतात, पण खालच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांचं, शिवसैनिकांचं जे दुःख, ज्या वेदना, ज्या यातना आहेत त्या उद्धव साहेबांपर्यंत पोचत नाहीयेत. आणि म्हणूनच उद्धव साहेबांना सोडून एक एक मंडळी आज त्यांच्यापासून दूर चाललेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत अशीही कायम ओरड पाहायला मिळते. तुमच्याही बाबतीत तेच घडलं? बघा, उद्धव साहेब एका पक्षाचे नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलण्यात नक्कीच मोठा नाहीये. आज मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय. त्यांचा एक शिवसैनिक म्हणून मला भविष्यातल्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत ही शिवसेना वाढवणं हे माझं शिवसेनेचं आद्य कर्तव्य आहे. खरं तर तुमची विद्यार्थी सेनेपासूनची सुरुवात आहे. राज ठाकरेंचाही तुमचा सहवास आहे, ते नेते होते तुमचे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, चांगली गोष्ट आहे. कुटुंबामध्ये ठाकरे बंधू एकत्र असतील त्याच्यासारखा आनंद नक्कीच त्यांना असणार आहे. परंतु आम्हाला माहिती आहे की आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये काम करतोय. आम्ही त्या ठिकाणी संघटना वाढवतोय आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल चित्र तुम्हाला की येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत, नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती सोबत शिवसेना त्या ठिकाणी असेल हा मला विश्वास आहे. मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी 2 ठाकरे एकत्र येण्याचा सगळ्यात जास्त फटका एकनाथ शिंदेना बसेल असं म्हटलं जातं. नाही बसणार. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व कणखर आहे, कामसू आहे. आणि ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात त्यांनी आज काम केलंय,
मुंबईसारख्या ठिकाणी काम केलंय, ठाण्यासारख्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना दुसरा पर्यायच नाही महाराष्ट्रामध्ये, असं माझं मत आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर असतानाच म्हटले की राजकारणात काही होतं, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या निमित्तानेच तुला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात. तुम्हाला असं वाटतं? आता पहा, या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं ते वाक्य आहे. त्यांना आशा असतील, त्यांना आशावाद असेल, त्यांचं मत असेल ते त्यांनी मांडलेलं आहे. मला एवढंच माहिती आहे की आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलो आहोत. माझा कट्टावर बोलताना अंबादास दानवे जे की उद्धव ठाकरे सेनेचे नेते आहेत, तुमचे जुने मित्र आहेत, ते म्हटले की दोन्ही शिवसेना एकत्र यावी ही इच्छा त्यांनी बोलून दाखवली. जसं राजन साळवी म्हणून तुमची काय इच्छा आहे? दोघांनी एकत्र जसं- यावं का एकत्र येऊ शकतात? जसं प्रताप सरनाईक म्हणाले तसं अंबादास दानवे बोलले. राजन साळवींनी एवढंच सांगितलेलं आहे की आजच्या घडीला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जो कालमंत्र दिलेला आहे, समाजसेवेचं व्रत दिलेलं आहे, ते व्रत आनंद दिघे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडनं आम्ही घेऊन आज मार्गक्रमण करतोय, एवढंच मला माहिती आहे. धाराशिवच्या समन्वयासाठी तुम्ही आढावा बैठका घेतल्या, मात्र माजी मंत्री तानाजी सावंत निवडणुकीनंतर मतदारसंघात आलेलेच नाहीये आणि शिवसेनेमध्ये गटबाजी असल्याचं पाहायला ही मिळतं. अशी तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. तानाजी सावंत हे आमचे शिवसेनेचे नेते आहेत, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत. त्यांचं चांगलं काम चालू आहे. त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये मोठा आधार आम्हा शिवसैनिकांना आहे. काळजी करू नका. ज्या वेळेला परंडा भूम वाशीची बैठक असेल विधानसभेची, त्यावेळेस ते माझ्यासोबत त्या बैठकीला असतील, हा तुम्हाला विश्वास देतो. मात्र मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर म्हणजे अधिवेशनातूनच सावंत पुण्याला जे गेले ते परत मतदारसंघात आले नाहीत आणि तुम्ही पक्षाचं एक समन्वयक म्हणून तुमची भूमिका तुम्ही मांडताय, मात्र मतदारसंघाशी असलेला कनेक्ट त्यांचा तुटलाय ही असं असं मला वाटत नाहीये. तानाजी सावंत हे नेते असल्यामुळे, त्यांचा परिवार असल्यामुळे, त्यांची सर्व रचना असल्यामुळे, तिथली कार्यकारिणी असल्यामुळे तानाजी सावंतांचा संपर्क त्या ठिकाणी नक्की चांगला आहे. काळजी करू नका. तानाजी सावंतांचं वर्चस्व त्या ठिकाणी नक्की आहे. आमची शिवसेना ही अभेद आहे, परिवार आमचा एकत्र आहे. तुम्ही काळजी करू नका. आमच्या शिवसैनिकांच्या जोरावरती ही आम्ही शिवसेना एक संघ ठेवलेली, आम्ही एकत्रच आहोत. मुंबई महापालिकेत काय होईल असा तुमचा अंदाज? मुंबई महानगरपालिकेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च मताधिक्याने त्या ठिकाणी महायुती निवडून येईल, आम्हाला विश्वास आहे. तर हे होते राजन साळवी. एकनाथ शिंदेच्या समन्वयक बैठका ते मराठवाड्यात घेत आहेत. मुंबई महापालिकेचा विचार केला तर एकनाथ शिंदे आणि महायुतीचंच सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.